बापू राहा ना हो अजून. हा, एखादा दिवस राहा ना अजून. आले आणि 1-2 दिवस राहिले आणि चालले तुम्ही. राहा ना. हा, उद्या सकाळच्या गाडीने निघून जा. काय रे निल्या, सकाळी सकाळी करतो. काल चाललो होतो म्हटलं गावाले, तर कालही नाही जाऊ दिलं मले. थांबा बापू, पाहुणचार करतो करून. आणि आजही असाच म्हणून राहिला. अबे मग तिकडे काम पडलं राहते ना. सुट्ट्या नाही भेटत मला एकटं काम. ह्या सुट्ट्याच्या नादात म्हटलं निघून गेलं हातातून. आता हे काम निघून जाईल मग. 2 दिवसाचं म्हटलं होतं तर 3 दिवस लागून गेले आता. आता जास्त दिवस नाही. आता जातो आज. लय झालं ना. राहिली ना तुझी बहीण. मन भरलंच नाही काय तुझं बहिणीने मन भरत असते का बापू? बहिणीनं मन भरत असते काय? बहीण तर असं वाटते किती किती दिवस राहिली तर चांगलं आहे. हो बरोबर आहे. लग्न व्हायचं आहे ना तुझं, लग्न व्हायचं आहे म्हणून राहिला तू असं. बायको गिको आली ना तर मग म्हणशील का होतंय इतके दिवस राहायचं काय? 1 दिवस राहील मग जाय अशा म्हणशील तू. नाही बापू, असं असं तिचं काही नाही. भल्ला बोलला अजून राहिला तू तर बायकोच्या नावानं. अरे निलं हा. नाही 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 बापू, असं असं किसं काही नाही. पियुषराव, पाहिजे ना तिकडे एखादी पोरगी असून तर आपल्या निल्यासाठी. पाहिजा एखादी येईन तर. हा, दिमागात करून टाकू म्हटलं त्याचं लहान मोठं. पुढच्या वर्षी यंदा जमलं तर यंदा. हो आप्पा, हो पैन ना. ठेवून ना लक्ष. बाबाला सांगतो मी, बाबाच्या कानावर टाकतो. आता मी तर एवढ्या गोष्टीत राहत नाही. बाबाला सांगा लागन. बाबाला सांगितलं का मग बाबा ठेवते ध्यान. हो हो हो. इथेही सांगितलं किती जणीले सांगितलं. पण आपल्या इथं वावर नाही आहे की नाही. वावर होतो 2 एकर. तर राधिकाच्या लग्नाच्या वेळेस म्हटलं यानं विकून टाकलं होतं तिच्या बापानं. आणि आता आता वावराच्या अडून राहिलो. आणि अर्धा पैसा त्याच्या बिमारीला लागून गेला आणि थोडासा पैसा तिच्या लग्नात खर्च झाला. असं करून ते वावर चाललं गेलं. पण आता वावर नाही आहे तर त्यासाठी एवढाच पैसा लागून राहिलो. पोरीवाले म्हणते वावरच पाहिजे. वावर असं तर पोरगी देतो, नाही तर काही देत नाही. आता कमाई पूत आहे ना तो. इथे किती थोडी नाही कमाई पूत आहे. रोज कामावर जाते. कोणत्या गोष्टीचा शौक नाही, काही नाही, चावर नाही. इथं आजकालचे पोरं पाहून राहिलो ना मी. बाहेर जातो पांटेल्यावर बसतो तर पाहतो ना मी कसे पोरं आहे. हे सिगरेटा पेते, हे दारू पेते. पण आपलेच चिलेकरं तसे नाही आहे ना. आणि निलं तर बिलकुलही नाही आहे म्हटलं. पण पोरगीच नाही भेटून राहिली. काय करावं तर राव. हो हो ठीक आहे. लक्ष ठेवन ना मी, लक्ष ठेवन. बरं निल्या, पाय बरं तू आता इथं झालं काय तर. किती वेळचं बसलं आहे मी इथं. मग तिकडे गाडी निघून जाईन म्हणा. गाडी निघाले आणि मग बसा लागल. हां, किती वेळची मला तयारी करून बसून दिलं आणि स्वतः निघायचा काही पत्ता नाही आहे. इकडे उशीर करा आणि तिकडे उन्हात लागन मग. हां, उन्हाचे चटके लागन मग गाडीत. एकदमच वाफा लागते. हो हो बापू, मी म्हणतो तैले म्हणतो मी. हां, झालं काय तर पाहून येतो. बाकी बाकी घरचे गिरचे कसे आहे? कसे आहे? तुमचे बाबा गिबा आई बरे आहे घरी सगळे काही? व्यवस्थित चालू आहे? शेतीवाडी काय म्हणते? सगळे चांगले आहे ना आप्पा? सगळे तर चांगले होते मी आलो तेव्हा. सगळे चांगलं आहे. शेतही चांगलं आहे. शेतीत काय आता आता बगीचेच आहे आता उन्हाळ्याचे. बाकी काही पीक पाणी तर राहिलं नाही. गहू होता तोही काढला, चणा होता तोही सोंगून टाकला. आणि हे बाकीचं आपलं तूर गीर हे कापूस गिपूस तर पहिलेच काढला होता बाबानं. मिरची होती फक्त. तर मिरचीचं आणि मोसंबीचं पाहून राहिले असेल बाबा. बाकी बाकी तर काही एवढं हे नाही आहे म्हणा. बाबाच पाहिजे ना शेती. मी काही तिकडे जात नसतो जास्त करून. मग इकडचं सरत नाही ना. आणि इकडचं लक्ष द्यावं लागते मला. आणि मला एवढं समजतही नाही शेतीतलं. म्हणून मी काही जात नाही तिकडे सहसा. बाबाच पाहिजे. बाबाच्याच हातात आहे सगळं काही. नाही नाही, बाबाच्या हातात आहे. बरोबर आहे. पण कसं पुढं चालून तुम्हाला लक्ष द्यावं लागेल ना शेतीवाडीत. कधी कधी मारावं चक्कर एखादा. 8 दिवसात, 15 दिवसात, महिन्यात एखादा चक्कर माराव. कसं आपल्याला समजते थोडंसं ना थोडंसं शेतीवाडीतलं आहे नाही काय. आणि आपण गेलोच नाही तर मग आपल्याला अंदाजच नाही लागत ना कसं काय करायचं आहे काय नाही. जाऊ आपलं फिरत ज्या दिवशी सुट्टी राहिली त्या दिवशी. हो हो आप्पा, हो. जात जाईन. सहसा तर जात नाही मी, पण आता जात जाईन सुट्टीच्या दिवशी. हो हो, बरोबर बोलून राहिले तुम्ही. राहायला पाहिजे ना आपल्याला, अंदाज राहायला पाहिजे ना. पुढे चालून आपल्याला शेतीच करणं आहे की नाही. शेती सांभाळणं आहे, नोकरी सांभाळणं आहे, सगळं काही सांभाळणं आहे दोन्हीकडे. तर मग आलं तर पाहिजेच. हो हो, म्हणून राहिलो मी. अरे वा राधिका, किती मस्त दिसून राहिली साडी हे. मस्त चंपली म्हटलं. हां, छान दिसून राहिली तू याच्यात. हो काय, चांगली दिसून राहिली काय? हां बाई राधिका, हे घे. तुझ्या पर्स घे ना. पर्स विसरली होती का तुझ्या? आणि पाय किती मस्त दिसून राहिली साडी. तुझ्या पसंतीची आहे ना ही साडी. मला म्हणते माझ्या पसंतीची आहे. तुझी चॉईसच चांगली आहे म्हटलं. खरंच चांगली दिसून राहिली साडी. हे घे, पर्स घे. बरं राधिका, चल ना आता. आता काय उशीर करतो. चल पटकिनी. मग तिकडे ऊन होते ना. ऊन करत बसतं काय अजून? हो पिऊची, चला ना. आई, आई येतो हो मी. आई येतो. आई मी येतो आई. स्वतःवर लक्ष ठेव. दुखलं सुकलं तर दवाखान्यात जात जाय. आराम करत जाय.
नाही तर बस काम 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 काम. नील्या आईच्या इकडे लक्ष देजो. हां आपाच्या इकडे आईच्या इकडे. नुसतं बाहेर बाहेर नको राहत जाऊ. घराकडे लक्ष देत जाय थोडंसं. हां घरी राहिलं तर जास्त वेळ घरातच राहा. बाहेर राहून काही फायदा नाही. आपा बाई स्वतःवर लक्ष दे मा. हां आता तब्येतीतून उठली म्हटलं. स्वतःची काळजी घे आणि स्वतःवर लक्ष दे. घरचीवर द्या लागते म्हणा, पण तू चांगली राहशील तर घरचे लोक चांगले राहील. तू चांगली नाही राहशील तर घरचे लोक कसे चांगले राहणार आहे. आणि जाय मा सुखानं संसार कर माय. मी राधिकाना तशी लय समजदार आहे. पियुषराव थोडंसं नाही का हिच्यावर लक्ष दे जा. आता आज बिमारीतून उठली म्हटलं. हे काय की थोडंसं जास्त पडदन नका पडू तू तिच्या अंगावर. हां मी काय म्हणून राहिलो तुम्हाला समजून राहिलं ना. बिमारीतून उठली पोरगी, अजून जास्त ताण घेऊन डोक्यावर तर अजून तब्येत खराब होऊन जाईल. आप्पा मी तुमची काळजी समजतो. तुम्ही काही चिंता नका करू. आता राधिका म्हटलं माझी जिम्मेदारी आहे. तिलाच देण्यासाठी आलो होतो आणि तिच्याशिवाय आमचंही घर सुन आहे ना. आमचंही घर सुन आहे. बरं राधिका चल ना. हां उशीर होऊन राहिला ना. आणि काय लढून राहिली आहे राधिका. हां पहिल्यांदा चालली काय आता तू. आता 2-3 वर्षापासून जेव्हाही चालली तेव्हा लढतं. तुला काय दुग्गी काय तिथं. दुग्गी काय तुला सासरी. हो जावई बापू दुग्गी काही नसते राहत. पण शेवटी म्हटलं जिथं आपण लहानपणापासून मोठं होतो तेच माहेर सोडून जा लागते. किती काही म्हटलं ना तरी हृदय भरूनच येते. म्हटलं भरूनच येते. किती काही सुखी सासर असलं ना तरी मायेची सावली नाही आहे ना तिथं. त्याच्यानं मन थोडंसं अडते माहेरात. तुम्हाला नाही समजणार. ते कसं आहे ते बरोबर पोरीले बरोबर अडते ती गोष्ट. आई बरोबर ध्यान ठेव. हां येतो मग मी चालतो. हां आई. हो बाई हो हो. निघ मा निघ. हां देवाचं नाव घे आणि पाऊल टाक बाहेर. आणि स्वतःची काळजी घे. नाही तर अजून कामात लागून जाशील आणि अजून पहिले जाशील सारखी होऊन जाशील. जरासं कामाला बाजूला ठेवून स्वतःवर लक्ष दे. अहो मामीजी तुम्ही काही काळजी नका करू ना. मी सांभाळतो तिले. तुम्ही काहीच काळजी नका करू. आणि असं कसं वाटलं तर मग घेऊन येतो मी इकडे भेटागिटाले. आठवण आली तिले का. आलं गाडीवर का चाललं तुम्हाला भेटून. आता ते बिमार होती यावेळेस तर त्याच्यानं तिला जास्त दिवस ठेवण्यात आलं म्हणून तिचं मन लागून गेलं इथं आता. म्हणून तिले जरासं अखरून राहिलं. इथून घेऊन चाललो ना मी तिले तर जरासं अखरून राहिलं आता तिले. तिचं मन भरून आलं. हो 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 बरोबर म्हणून राहिले तुम्ही. बापू मी काय म्हणतो ते लवकर काही येत नाही घरी. 1 महिन्यात 2 महिन्यात आणत जा ना तुम्ही तैले. गाडीवर आणत जा. भेट घेऊन जाते. तिलाही चांगलं वाटते ना आम्हालाही चांगलं वाटते जरासं. नाही तर ताई 6-6 महिने 8-8 महिने काही येत नाही. त्याच्यानं नाही काय लस असं वाटते का किती दिवस झाले आणि किती दिवस नाही. बाप्पा आणत जा ना ताईले. गाडीवर बसून आणून घेत जा ना. तुमच्याजवळ तर गाडी आहे. बरं ठीक आहे ना. ठीक आहे गाडीवर मी बसवत जाईन तिले आणि भेटायला आणत जाईन. रात्रभर थांबत जाईन आणि दुसऱ्या दिवशी तयारी. काही काळजी नका करू तुम्ही. आणत जाईन ना मी तिले. 2 महिन्यातून काय महिन्यातून 1 चक्कर आणत जाईल. काही काळजी नका करू. राधिका चल ना. नवीन नवरीसारखी नको लढू ना. चल ना. तुम्हाला काय आहे हो. तुम्हाला प्रत्येक गोष्टी तट्टा मस्करी सुचते. जेव्हा तुम्ही पोरीच्या जातीत जन्म घेतला असताना तर तुम्हाला माहीत पडलं असतं. पोरीला म्हटलं मनावर किती मोठा डोंगर ठेवा लागते. तेव्हा कुठं माहेरातून पाऊल उचला लागते. किती भारी होते तिचं मन. आता तुम्हाला काय कळन त्या गोष्टीचं. तुम्हाला कुठं जा लागते माहेर सोडून. तुम्ही तर तुमच्या माहेरीच राहता ना लहानपणापासून ते म्हातारा होईपर्यंत. आम्हाला म्हटलं 2-2 घर सांभाळायला लागते. आमची व्यथा आम्हाला माहीत कसं मन तुटते तर. अरे तू तर सिरियस होऊन गेली राधिका. अरे मी मजाक करून राहिलो होतो. मजाक कशी समजत काय तुले. बरं चल बाबा गलती मई गलती. चल मामीजी निघतो आता. इथे अजून म्हटलं लढू पूर्ण इथं ओलं करून टाकन. हे कपडे खराब करून टाकन. एवढा चांगला मेकअप केला तोही खराब करून टाकन. चलतं आप्पा मी येतो. नीला चलतं काय तिथपर्यंत. तिथपर्यंत चलतं काय बस स्टँडपर्यंत. हो बापू येतो ना येतो. चल मग चल. बाई राधिका स्वतःची काळजी घे मा. स्वतःची काळजी घे. स्वतःवर लक्ष ठेव. आणि इकडचं काही टेन्शन नको घेऊ. इकडे सगळं चांगलं आहे म्हटलं. नाही तर इकडे मन ठेवशील. सगळं व्यवस्थित आहे इकडे. मन गिन काही ठेवायचं नाही. आपल्या जीवनात आपण खुश राहायचं. आणि लागले किकले तर आहे ना मी. फोन गिन केला काही झालं फोन करायचं. मन गिन नाही लागलं तर काय म्हणते तर हो आई करन ना फोन. राधिका बाई पोचल्यावर फोन लावतो बाई एखादा. पोचल्याबरोबर लावतो फोन. हो आप्पा लावून ना. राधिका लयच उशीर झाला हो. चल पटपट. नाही तर बस निघून जाईल म्हटलं बस स्टँडवरून. नीला राहते ना रे. आताची बस राहते ना बस स्टँडवर. हो ना बापूजी 12 वाजेपर्यंत बस राहते ना. 12 वाजताच्या नंतर जास्त नाही राहत. पण 12 वाजेपर्यंत म्हटलं अर्ध्या तासानं सुटते गाडी. असं ना आता भेटून जाते तुम्हाला. हो चल राधिका चल बरं पटपट. अमा
राधिका ताई चालल्या का हो? हा आले येऊन चालले? हो वहिनी चालली ना आता. झाले ना आता पुष्कळ दिवस आता जातो. राहा लागत होतं ना अजून. हा पाहुणेले ठेवा लागत होतं ना 2-4 दिवस. हाय इतक्या लवकर चालल्या काय? तब्येत आता बरी वाटून राहिली तुमची? हो हो बरी आहे ना बरी आहे. ये जा मग लवकर ये जा. तुम्ही जाता तर लवकर येतच नाही मग. विसरूनच जाता म्हटलं आमच्या गावालाही. आम्ही वाट पाहतो ना तुमची. येत जा लवकरात लवकर. भाऊजी आणत येईल हा ताईले आणत जा. हो हो आता आणत जाईन ना, आणत जाईन ना. महिन्यात 2 महिन्यात आणत जाईन तिला भेटासाठी. हो हो हो. कोण आहे राधिका हे? अहो ते आमच्या घराजवळ गजू दादा राहते की नाही त्याची बायको इथे. चांगली आहे स्वभावानं मस्त आहे. असं हा ती बाई चला ना. कोण उभे राहून गेला तुम्ही? चला ना अंदर बसा. बाई मी काय म्हणतो मला काय पाऊलच नाही उठून राहिलं. इथपर्यंत तर येऊन गेली मी पण मला नाही काही चांगलं नाही वाटून राहिलं. बाई सासू कुठं आहे तर तुही? अहो शांताई काही काळजी नका करू तुम्ही. त्या पडलाय म्हटलं खोलीत. त्याची तब्येत काही चांगली नाही आहे. त्याला करू द्या आराम. तशाही त्या काही बाहेर निघत नाही. बाहेर निघाल्या का पूर्णच बाहेर निघून जाते. त्या घरात कुठं राहते? त्याचा पायच नाही राहत ना घरात. तुम्ही त्याचं काही काळजी नका करू. तुमची तब्येत काही बरोबर नाही आहे. असं करू काय? इथं चटई टाकून देऊ का तुम्हाला? करता का तुम्ही इथं लेटपोट का चलता माझ्या रूममध्ये? का तिथं चलता? ते दुसरं रूम आहे तिथं का तुम्हाला चटक करून टाकून देतो एखादी चादर पलंगावर. करा तिथं आराम. नाही बाई नाही घरी झोपलीच तर होती. आराम मस्त करून राहिली होती. बसतो ना आता. बसतो थोडा वेळ. बसतो. इथंच बसून जातो ना. खुर्चीवर बसून जातो. जरासं नरम नरम लागते. पाठीसारखी होऊन जाते. घरात तर झोपली होती. त्यानं पाठ असं वाटते का उठतच नाही होऊन राहिलं मायाकून. पण आता पाय तिथून इथपर्यंत चालत आली ना तर असं वाटते का पायात आला दम. पहिलेसारखा आला दम असा वाटून राहिला. हो काय? तुम्ही हे सांगितलं नाही आई? तुम्ही जेवण केलं का नाही केलं तर? तुम्हाला किती वेळा विचारलं म्हटलं का तुम्ही जेवण केलं का नाही केलं? मला तर जेव्हा मी तुमच्या इथं चहा करून दिला तेव्हा तर एकही भांडं नाही दिसलं तिथं स्वयंपाक करायचं. जेवण नाही केलं वाटते तुम्ही? नाही बाई पोळी होती एक. सकाळी चहा केला होता की नाही तर पोळी खाऊन घेतली होती चहासोबत. मग स्वयंपाक केलाच नाही. भूक नाही लागली केलाही नाही मग स्वयंपाक. गड्या शांताईला भूक लागली असन हाय नाही काय? पण त्या म्हणून नाही राहिल्या. भूक तर लागलीच असन. चहासोबत एक पोळी खाल्ल्यानं काय पोट भरते काय? पण मी म्हटलं टमाटरची चटणी जरा शिकच केली होती. आम्ही म्हटलं जास्त करून ठेवून आणि खाल्ली नाही कोणं तर मग फेकण्यात जाईन. म्हणून थोडीशीच केली होती आणि ती आता झाली. पण आतेपाईसाठी केली होती खिचडी ती आहे हाय नाही काय? ते देऊन देतो येईल. अजून जरासं तूप टाकून देतो त्याच्यावर. आणि देऊन देतो. आणि जरासं पोटाला आधार होते. मग तर मी करतो संध्याकाळचा स्वयंपाक. संध्याकाळी काय करू काय माहीत पण आता येणं खाल्लं पाहिजे. पाहतो वरण भातच टाकून देईन नाही तर काय करू मग? मिरची तळून टाकून आणि वरण भात करून घेईन. दुसरं काय करू मग भाजी चांगली बनली नाही बनली तर अजून माझ्या नावानं बोबा मारान घरचे लोक. मला असंच खाऊ घालते तसंच खाऊ घालते. त्याला म्हणून 2 दिवस खाऊन घ्या बाप्पा मग आजचं कसंही. मग येतेच राधिका ताई येते मग ते खालते खाऊ चांगलं आहे नाही काय? माय बाई कुकडे पण पडपड करते बाप्पा. पुन्हा बाई कुकडे पाहतो व काही नाही हो आई. मी काय म्हणतो असं करू काय? जराशी खिचडी केली होती आतेबाईसाठी. आणून देऊ का तुम्हाला? खाऊन घ्या जराशी पोटाला आधार होऊन जाते तुमच्या. आता तुम्हाला तर भूक लागली असेल पण तुम्ही काय म्हणून नाही राहिल्या का मला भूक लागली म्हणून. मी आणूनच देतो. मी तुम्हाला काय विचारू? मी पटकीने जातो पटकीने गरम करतो आणि आणून देतो. बाई काही ऐकलं नाही ना काही नाही. आता काय भूक संध्याकाळच्या पायरी. आताच आणून देतो म्हणते. बाप्पा मोठी आहे बाप्पा मंदाची सून. चांगली आहे पण स्वभावाची चांगली आहे. आता आणायला तर गेली पण किती आणते आणि किती नाही. आता एवढी भूक तर नव्हती म्हणे. भूक तर लागली होती म्हणा मगाशी. पण आता काही एवढी भूक नाही. आता संध्याकाळी जेवणच तर करावं लागते. पण ऐकत नाही ना. हे राधिकासारखीच दिसून राहिली मला. राधिकाही आपण आलं ना तर वर करते तशीच करून राहिली हे. बरं मी बसतो आता. उभं राहिलं काही होऊन नाही राहिलं. तिथून इथपर्यंत आली ना पायदळ तर पाय भरून आलं म्हटलं. आता तर असं वाटून राहिलं दम लागल्यासारखं. जराशी बसून जातो मी आहे नाही काय? बसून जातो. आई हे घ्या ना. घ्या खिचडी आणली तुमच्यासाठी. खाऊन घ्या थोडीशी. अहो बाई एवढी मोठी काय लय आणली? विचारलं नाही ना काही नाही. एवढी मोठी घेऊन आली. एवढी खाणं होईन का माझ्याकडून? एवढी खाणं नाही होणार काही. हो शांताई त्याच्यात नाही काही जास्त नाही आहे. ते तसंच आहे. ते बाऊलच तसं आहे म्हटलं. ते बाऊलच तसं आहे ते. बावलं कायचं बावलं हो माय? बावलं तर दिसून नाही राहिलं.
अहो शांताई, बावलं नाही, बाऊल बाऊल, हे कटोर कटोर कटोरच तसं आहे म्हटलं. असं असं कटोर होय मग, आहे ना, त्याला म्हणते बावलं. असं असं. हो शांताई, त्यालाच म्हणते. घ्या ना, घ्या, थोडीशी खाऊन घ्या खिचडी तुम्ही. हा, खिचडी खाऊन घ्या, जराशी ताकदीन म्हटलं. चांगली तुपातली बनवली आहे, घ्या ना. खा तुम्ही. हा, तुम्ही खा आरामशीर, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. हा अमय, याच्यात तर काहीच नाही लागून राहिलं. ना मीठ लागून राहिलं, ना तिखट लागून राहिलं. कशी बनवली नाही खिचडी? बरोबर आहे ना. आता असं गडबडीत लग्न झालं, काही शिकली गिकली नसेल मायच्या इथं, आणि असं लग्न होऊन गेलं. शिक्षणातच दिवस गेले असेल ना. पण हे मंदाचं काम नाही आहे का सांगाले? अशीच खिचडी खाल्ली असेल काय तिनं? ते खाणारी आहे काय अशी खिचडी? हा, ते तर पहिलेच म्हटलं जास्त नखरेला आहे. खाल्ली नसेल तिनं, फेकून गिकून दिली असेल. पण अशी खाल्ली नाही जात ना. हां, तिला सांगतो मी. पण तिला समजलंच नसेल, तिनं खाऊन नाही पाहिली असेल ना, तिच्या लक्षात नाही आलं. आता मी आली ना, आता संध्याकाळी भाजी गिजी करायची राहील. तिला म्हणा नान बाई म्हणा, उभी राहू मीच करून देईन तिले. हो, कारण की आता तिच्या समजूनच राहिलं ना, तिला काही एवढा चांगला स्वयंपाक पाणी काही जमत नाही. हे असं कटोरं आणून देऊन दिलं. घरचं आहे तर समजून जाते का, जाऊ देवा आणून दिलं. जर माझ्या जागीच म्हटलं ते मंदा राहिली असती तर 17 गोष्टी केल्या असत्या. म्हटलं असतं का मी भिकारी होय काय, मागणेवाली होय काय, असं कटोरं देऊन दिलं आणून. एखाद्या लहान सुकल्या वाटीत आणा लागत होतं, नाही तर प्लेटीत. एखादा चमचा. आता हे दिलं याच्यात चमचानी ना फमचानी. हे कायचं बावलं होतं म्हणते, कायचं बावलं राहिले. याच्यात आणून दिलं बाप्पा. काही नाही म्हणा, अल्लडपण आहे जरासा पोरीत. आता किती काही म्हटलं तरी एवढं वय थोडी ना झालं होतं लग्नाचं. बालपण आहेच अजून अंगात. पण आहे ना, मी आता 2-3 दिवस सांभाळून घेतो तिले. मग ते येतेच राधिकाला आणायला गेला ना म्हणते पियुष, येऊन जाते मग ते. आता तिला सांगतो, बजावून सांगितलं ना तर ऐकते पोरगी. एवढी काही भार नाही आहे. हां, हे म्हणता सांगतच नसेल ना, तेच तर सांगून राहिली. एकटं खोलीत राहते म्हणते, नाही तर मग बाहेर राहते म्हणते. आता ह्या मंदाचं काम नाही आहे काय का? आपला सुना आहे, काही लागलं गिगलं, काही चुकलं तर सांगा. आपण माईच्या जागेवर आहे ना. आपल्या लेकरीचं चुकते तर आपण सांगत नाही काय? मग सुनाचंही चुकते तर तेव्हाही सांगून द्या. का तोंडशीच ते काय सांगितलं ना? काही नाही बाप्पा, मंदाच्या नाती तर काही लागणं पुरत नाही. मला तर मनच नव्हतं आले, पण आता ते म्हणे का मला हुरहुर लागते म्हणून आली बाप्पा मी. पण खरंच पोरीला हुरहुर नाही लागणार काय? एवढं मोठं बाप्पा घर आणि ते पोट्टी एकटी. खरंच बरं, हुरहुर तर लागणच. आणि घरात कोणीच नाही. त्या सासूचा काही आता पताच नाही. जशी ते दुनियेत आहे का नाही अशासारखीच झाली बाप्पा मंदा तर. आणि आपण बोलायला बसलो का मग आपल्यालाच टच बोलते. म्हणून त्याच्यासाठी तर आपण काही बोलत नाही. काय करू बाप्पा बोलून? काही फायदा नाही आहे ना. अशा बायका काही सुधरत नाही. ते म्हणते ना, जित्याची खोड मेल्याशिवाय काही जात नाही. चला तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज म्हटलं तुम्ही भरभरून कमेंट करा, कारण की उद्या राधिका ताई सगळ्याची नावं घेईल. म्हणून भरभरून कमेंट करा तुम्ही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या पूनमला रजा द्या.